हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी. आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती. सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम. आणि माफी मागणार आहे तुमच्याकडनं, कारण की एक 3-4 दिवस झाले तेव्हापासून मी तुमच्यासोबत व्हिडिओ कुठलाही शेअर केलेला नाही आहे. आणि जास्त नाही, 1-2-3च कमेंट आल्या की ताई व्हिडिओ काय येत नाही आहे. तर म्हटलं चला आपल्या त्या 2-3 सबस्क्रायबर्ससाठी आपण सांगूयात की थोडेसे घरात काही कामं होते, ते कामं करायचे होते, त्याकरता मी व्हिडिओ जे ते टाकले नाही आणि ते घरातले सगळे कामं करून घेतले. आणि त्यानंतर आता फ्री झालेले आहे, तर पुन्हा व्हिडिओ जे ते स्टार्ट केलेले आहे. तर आता इथून पुढे आपले व्हिडिओ जे ते रेग्युलर येत जातील. डेली व्लॉगिंग जी मी करते त्या पद्धतीने मी करत जाणार आहे. त्याचबरोबर मी आज जे ते आजचा आपला टॉपिक काय असणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आज मी कार्पेट क्लिनिंग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी ना ही माझी दुसरी कार्पेट आहे. या अगोदरची एक कार्पेट होती रेड कलरची, तीही मी यूज केलेली आहे. आणि आता ही दुसरी माझी कार्पेट आहे. मी जी कार्पेट यूज करते ना ही प्युअर अशी काश्मीरी कार्पेट आहे. आणि ही कार्पेट 6x9ची आहे. तर भरपूर अशी मोठी कार्पेट आहे. एवढी कार्पेट जर आपण धोब्याकडे धुवायला दिली ना, तर ती कार्पेट धुवायला आपल्याला जवळजवळ 1000-1200 रुपये लागतात. आणि आपण दर महिन्याला तर काय 1000-1200 रुपये कार्पेट क्लिनिंगसाठी देऊ शकत नाही. तर त्याकरता मी ना घरगुती पद्धतीने मी ड्राय क्लीन कशी करते कार्पेटला ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कसलेही डाग असू द्या कार्पेटवरती तेही निघून जाता अशा प्रकारे आपण जर कार्पेट क्लीन केली तर. आणि रोजची रोज कार्पेट मी कशी क्लीन करते तेही मी ह्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी कार्पेट बघा अंथरून घेतलेली आहे. जिथे मी कार्पेट अंथरलेली असते ना त्याच ठिकाणी कार्पेट अंथरलेली आहे. आणि बस त्यानंतर हा जो ब्रश आहे ना मी इथे दाखवते, हा ब्रश आपल्या घरी असला पाहिजे. तर ह्या ब्रशने मी जे ते रोजची रोज कार्पेट या पद्धतीने क्लीन करत असते. तर त्यावरचे सगळे केस कचरा वगैरे जो असतो ना तो या ब्रशने जो तो व्यवस्थित निघून जातो. आणि त्यानंतर सगळे आपली कार्पेट क्लीन करून झाली की हा ब्रश आपल्याला व्यवस्थित यातले केस वगैरे काढून हा स्वच्छ करायचा आहे. तर हे स्वच्छ करायला हा ब्रश जो तो स्वच्छ करायला खूप सोपा जातो. आणि याच्याने ही कार्पेट क्लीन करायला सुद्धा रोजची रोज क्लीन करायला सोपी जाते. तर मी ह्या ब्रशनी जे ती ही कार्पेट क्लीन करत असते. आणि कार्पेट जी मी शक्यतो हिवाळ्यामध्ये जे ते घरामध्ये अंथरत असते, उन्हाळ्यामध्ये मी कार्पेट अंथरत नसते. तर आता मला ही कार्पेट जे ते 4 ते 5 महिने झाले मी यूज करत होते, तर ठेवून द्यायची होती मला. तर म्हटलं चला आपण आता ह्याची ड्राय क्लिनिंग करून आणि आपण पुन्हा ही कार्पेट जी ती गुंडाळून ठेवून देऊया. कारण की आता आपल्याकडे जे ते महाराष्ट्रात बऱ्यापैकी उन्हाळा चालू झाल्यासारखाच आहे, गरमी वाढायला लागलेली आहे. सो म्हटलं चला आता आपण आज ही ड्राय क्लीन मी कशी करते ते तुमच्यासोबत शेअर करूया. तर सगळ्या ताई म्हणजे ज्या ताईंकडे ही कार्पेट असेल ना त्यांच्यासाठी ही व्हिडिओ जी ती खूप कामाची असणार आहे. कारण मी घरगुती पद्धतीने आणि घरात जे सामान आपल्या अवेलेबल असतं त्या सामानामध्ये आपण सोप्या पद्धतीने आपल्या हजारो रुपये वाचून आणि अजिबात टेन्शन न घेता एकदम म्हणजे छान अशी ही कार्पेट व्यवस्थित क्लीन कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. घरगुती साहित्यामध्येच ही कार्पेट मी कशी क्लीन करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला कार्पेट जी ती व्यवस्थित अंथरून घ्यायची. त्यानंतर ह्या ब्रशच्या साहाय्याने आपल्याला अशा प्रकारे ही कार्पेट जी ती पूर्ण झाडून काढायची. बघा या पद्धतीने आपल्याला सगळी झाडून घ्यायची. आणि त्यानंतर हा ब्रश सुद्धा क्लीन करायला खूप सोपा असतो. या पद्धतीने यातले केस काढून घ्यायचे. आणि कार्पेटला ना जास्त करून केस जास्त लटकलेले असतात. आता आमच्या घरामध्ये माझेच केस जास्त गळतात, त्यामुळे मग माझेच केस असतात मला माहिती आहे. तर केस गळत असतील ना तर घरामध्ये कोणाचे, तर ह्या पद्धतीने कार्पेटवर सगळे केस आलेले असतात. तर व्यवस्थित कार्पेट जी ते आपल्याला अगोदर क्लीन करून घ्यायची, सगळे केस आपल्याला काढून घ्यायचे. तर या पद्धतीने मी एक हात मारून घेतलेला आहे ह्या ब्रशनी कार्पेट क्लीन करायला. आणि पुन्हा दुसराही हात मारून घेतलेला आहे, म्हणजे दुसराही हा ब्रश जो तो एकदा पुन्हा ह्या कार्पेटवरनं झाडून घेतलेला आहे, जेणेकरून सगळा कचरा जो आहे तो निघून येईल. तर मला म्हणजे पहिल्यांदा मी तुम्हाला कार्पेट दाखवली बघा, असं वाटत होतं की अजिबात काहीच कचरा यात राहिलेला नाही आहे. पण इतका सारा कचरा जो आहे तो दोनदा मी हा ब्रश जो आहे तो कार्पेटवरनं फिरवल्यानंतर इतका सारा कचरा आणि एवढे सारे केस जे ते या कार्पेटमध्ये चिकटलेले होते कार्पेटला. तर या पद्धतीने आपल्याला सगळे जे ते साफ करून घ्यायचे, कार्पेट झाडून घ्यायचे. आणि अगदी घरगुती पद्धतीने घरातले साहित्य यूज करून आपण ही कार्पेट क्लीन करणार आहोत. तर त्यासाठी मी आपलं रोजच्या वापरातलं जे बारीक सफेद मीठ असतं ना ते घेतलेलं आहे, विनेगर घेतलेला आहे, खाण्याचा सोडा घेतलेला आहे. आणि छान असा वास यावा कार्पेटचा म्हणून आपल्याला एक क्लिनिक प्लसची शॅम्पूची 1 किंवा 2 पुड्या लागणार आहे. मी तर एकच यूज केलेली आहे.
आणि बस एवढंच सगळं आपल्या ह्या 4 गोष्टींनी आपण मस्त अशी कार्पेटची ड्राय क्लिनिंग करणार आहोत. त्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं तुम्ही, मी कॅटल जी ती ऑन केलेली होती. तर 1 कॅटल भरून गरम पाणी घेतलेलं आहे. पाणी गरमच घ्यायचे जेणेकरून आपल्याला रिझल्ट जो तो चांगला मिळतो, कार्पेट जी ती पटकन क्लीन होते. त्यानंतर 1 कॅटल भरून गरम पाणी घेतलं. 1 कॅटल त्यामध्ये गार पाणी टाकलं, म्हणजे मीडियम असं गरम पाणी घेतलेलं आहे. ह्या पाण्यामध्ये आपल्याला 2 चमचे साधं जे पांढरं मीठ असतं ना खाण्याचं, ते मीठ घालून घ्यायचे. त्यानंतर 2 चमचे खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे आणि 1/4 कप आपल्याला यामध्येच ह्या पाण्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे विनेगर घालून घातलं की त्यामध्ये लगेचच असा फेस यायला लागतो. फेसाळतं ते पाणी, तर अजिबात आपल्याला घाबरायचं नाही आहे, काही नाही, ते रिॲक्ट होतं, त्यामुळे ते असं होतं. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 पाऊच, पूर्ण 1 रुपयाचं जे पाऊच येतं ना, ते शॅम्पूचं पाऊच यामध्ये ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं. याने काय होईल की आपण जे विनेगर घातलेलं आहे ना, त्याचा जो वास आहे ना, आंबट वास, तो येणार नाही आणि आपल्या कार्पेटचा छान असा सुगंधी वास सुटेल. त्याकरता आपल्याला एक तर शॅम्पू घालून घ्यायचं आहे किंवा मग कुठलंही तुम्ही जे वॉशिंग मशीनचं लिक्विड जर यूज करत असाल तर ते 1 चमचा लिक्विड घालून घ्यायचं आहे, म्हणजे छान असा वास येतो कार्पेटचा. तर मी 1 पूर्ण पाऊच शॅम्पूचं घालून घेतलेलं आहे आणि शॅम्पूचंच पाऊच वापरा शक्यतो, म्हणजे छान असा वास, घरभर वास सुटतो आणि खूप मस्त असा वास सुटतो. तर तुम्ही बघा, या पद्धतीने हे हँड ग्लोव्ज जे ते यूज करून सुद्धा डायरेक्टली कार्पेट क्लीन करू शकता. पण मी याच्याने जास्त कम्फर्टेबल नाही राहत, त्यामुळे मी डायरेक्टली हातानेच ही क्लीन करणार आहे, कारण की या अगोदरही मी 3-4 वेळेला कार्पेट क्लीन केलेली आहे आणि मला एवढं काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला जर तुमची स्किन जास्त सेन्सिटिव्ह असेल तर हे हँड ग्लोव्ज जे ते यूज करूनच कार्पेट जी ती क्लीन करायला घ्यायची. त्यानंतर एक स्वच्छ कपडा घेतलेला आहे. हे पाणी छान असं फेसाळून घेतलं आणि हा कपडा त्यामध्ये बुडून आणि आपल्याला थोडासा हलकासा ओला, जास्त ओला नाही, असा हलकासा ओला करून हा कपडा घ्यायचा आहे आणि कार्पेटवर अशा पद्धतीने आपल्याला हा चोळून घ्यायचा आहे. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्याची की आपल्याला कार्पेट ओली नाही करायची, फक्त कार्पेटवरती अशा प्रकारे हा ओला कपडा जो येतो याच्याने घासून घ्यायचे, याच्याने फक्त असं पुसून घ्यायचे, जेणेकरून आपली कार्पेट जी ती व्यवस्थित ड्राय क्लीन होईल. पूर्ण जर आपण ओली केली ना कार्पेट, तर कार्पेट जी आहे ना आपली, ती सुकणार नाही पटकन. आणि आता मी ज्या वेळेला ही कार्पेट क्लीन करते ना, ही रात्रीची वेळ आहे, तर मी शक्यतो संध्याकाळच्या वेळेलाच कार्पेट क्लीन करत असते, जेणेकरून एकदा आपण कार्पेटची ड्राय क्लिनिंग केली की त्यानंतर फॅन चालू करून द्यायचा आहे फुल स्पीडनी आणि 1 तासभर ती कार्पेट जी ती वाळून द्यायची. तर लगेचच आपली कार्पेट जी ती सुकून जाते आणि पुन्हा आपण यूज करायला ती घेऊ शकतो. तर या पद्धतीने मी जे ते कार्पेटची ती क्लीन करत असते. तर बघा, या पाण्याने आपल्याला व्यवस्थित पूर्ण कार्पेट जी ती फक्त ओली करून घ्यायची, म्हणजे ओली नाही, फक्त पुसून घ्यायची, ओली नाही होऊन द्यायची आणि व्यवस्थित याच्याने पुसून घ्यायचे. आणि जिथे डाग आहे ना तिथे आता मी पुढे तुम्हाला दाखवते. बघा, मी तर नेहमी क्लीन करत असते 2-3 महिन्यातून, तर मी आता ही दुसऱ्यांदा क्लीन करायला घेतलेली आहे, कारण की मला आता ही कार्पेट ठेवून द्यायची. तर एवढे डाग नाही पडलेले कार्पेटला, फक्त जे ते कार्पेटवर केस कचरा वगैरे असतो ना, तर त्याकरता मी तो रोजची रोज झाडून घेत असते त्या ब्रशनी. तर तुम्ही अशा प्रकारे ही कार्पेट जी ती या कपड्याने पूर्ण पुसून घ्यायची. डाग वगैरे जिथे असेल तिथे व्यवस्थित आपल्याला कपडा जो तो चोळून घ्यायचा आहे, त्या डागावरती व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे तो डाग आणि तो डाग क्लीन करून घ्यायचा आहे. तर हे बघा, इथे हा डाग आहे ना, हा आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे आणि याच्याने व्यवस्थित तो डाग काढून घ्यायचा. तर लगेचच डाग निघला जातो. आणि यानंतर जे ते मी जो पहिला ब्रश दाखवला ना, त्या ब्रशनी सुद्धा पुन्हा झाडून घ्यायची कार्पेट. तुमच्याकडे तेवढा एकच ब्रश असेल तरच. तर माझ्याकडे ब्रश ही आहे आणि व्हॅक्यूम क्लीनर ही आहे. तर मी आज ते व्हॅक्यूम क्लीनरनीच ही मॅट जी ती ही कार्पेट जी ती कशी क्लीन करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ह्या पाण्याने आपल्याला सगळी कार्पेट व्यवस्थित पुसून घ्यायचे, डाग वगैरे सगळे काढून घ्यायचे. त्यानंतर डायरेक्टली आपल्याला व्हॅक्यूम क्लीनर जे ते ड्राय क्लिनिंग मोडवर जे ते ऑन करायचे, पूर्ण जी कार्पेट आहे ती व्हॅक्यूम करून घ्यायची. सगिंगचं ऑप्शन जे ते आपल्याला चूज करायचे आणि त्याने व्यवस्थित सगळी कार्पेट जे ती क्लीन करून घ्यायची. तर व्हॅक्यूम क्लीनरने आपण ज्या वेळेला कार्पेट क्लीन करतो ना, तर त्यावेळेला आपल्याला फॅन खाली सुकवण्याची सुद्धा गरज पडत नाही, ती पूर्ण ड्राय क्लीन होऊन जाते. तर या पद्धतीने आपल्याला फक्त 4 इन्ग्रेडियंट यूज करून, म्हणजे मीठ,
सोडा, विनेगर आणि शॅम्पू ही यूज करून हे पाणी करून घ्यायचे आणि ह्या पाण्याने कार्पेट व्यवस्थित पुसून घ्यायचे आणि व्हॅक्यूम क्लीनरने आपल्याला ही छान अशी व्हॅक्यूम करून घ्यायची आणि बस आपली ही अशा पद्धतीने कार्पेट जी ती ड्राय क्लीन होऊन जाते. या पद्धतीने मी कार्पेट जी ती 2-3 महिन्याला क्लीन करत असते आणि ती कार्पेट जी ती छान अशी क्लीनही होते आणि माझ्या हजारो रुपयेसुद्धा वाचता मी ही एक मेथड केल्यामुळं. मी फक्त एकदाच जे ती कार्पेट क्लीन करून घेतली होती तर 1200 रुपये लागले होते ती क्लीन करण्यासाठी, ड्राय क्लीन करण्यासाठी. तर मी ही कार्पेट जी ती ओली करून सुद्धा कशी क्लीन करते तीही एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की मी ड्राय क्लीन करून कार्पेट कशी क्लीन करते आणि माझ्या हजारो रुपये मी कसे वाचवते. तर आय होप मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन अजून छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील आपल्या चॅनलवरती. तर या पद्धतीने मी कार्पेट जी ती क्लीन करून घेतलेली आहे आणि व्हॅक्यूम क्लीनरने आपल्याला व्यवस्थित ही स्वच्छ करून घ्यायची. म्हणजे व्हॅक्यूम क्लीनर फिरवत असताना आपल्याला घाई करायची नाही आहे. व्यवस्थित असा हळूवार व्हॅक्यूम क्लीनर देते, हळूहळू असं सरकवत राहायचे आणि व्यवस्थित क्लीन करून घ्यायची. पूर्ण ड्राय क्लीन करून घ्यायची आपली कार्पेट आणि व्यवस्थित ड्राय क्लीन करून झाली की पुन्हा 1 तासभर ती अशीच उघडी ठेवायची, म्हणजे पूर्ण ओपन ठेवायची. फॅन चालू करून द्यायचा आहे आणि मस्त ड्राय होऊन द्यायची. त्यानंतर आता ही कार्पेट जी ती मी गोल अशी गुंडाळून आणि पुढच्या हिवाळ्यासाठी जे ते रेडी करून ठेवून देणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला आपली कार्पेट जी ती क्लीन करायची आहे. खूप सोपी पद्धत अशी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. ही पद्धत आवडली जर असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कार्पेट क्लिनिंगची ही पद्धत आवडली की नाही. होममेड पद्धतीनेच मी ही सगळी कार्पेट जी ती अशा पद्धतीने क्लीन करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने मी कार्पेट जी ती क्लीन करून घेतलेली आहे आणि बस आता आपण आलेलो आहे ह्या व्हिडिओच्या एंडवरती. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर. श्री स्वामी समर्थ.